नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतीय संविधानातील एक महत्त्वाचा भाग शिकणार आहोत। तो म्हणजे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, ज्यांना इंग्रजीत डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी असंही म्हणतात। ही तत्व आपल्याला संविधानाच्या भाग 4 कलम 36 ते 51 या भागात बघावयास मिळतात। मग पहिला प्रश्न येतो की मार्गदर्शक तत्वे म्हणजे काय? ही तत्व म्हणजे सरकारसाठी दिलेल्या मार्गदर्शक सूचना आहेत। सरकारने देश कसा चालवावा, नागरिकाच्या कल्याणासाठी कोणत्या धोरणांचा अवलंब करावा, हे या तत्वातून सांगितलेलं आहे। या तत्वांची न्यायालयीन अंमलबजावणी करता येत नाही, म्हणजे कोणीही या तत्वांचं पालन जर होत नसेल तर थेट कोर्टात तक्रार करू शकत नाही। तरीही या तत्वांना मात्र संविधानिक महत्त्व आहे। सरकारनं कायदे करताना किंवा कोणत्याही प्रकारची धोरणं ठरवताना या तत्वांचा आदर करणं हे अनिवार्य आहे। मग प्रश्न येतो की ही मार्गदर्शक तत्वे कोणत्या उद्दिष्टानं आपल्या राज्यघटनेत स्वीकारण्यात आली? तर मित्रांनो, राज्याच्या निर्देशात्मक तत्वांचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे समाजात न्याय, समता आणि कल्याण प्रस्थापित करणं। गरीब, दुर्बल, मागासवर्गीय यांचा विकास साधणं, शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक सुधारणांचं धोरण आखणं आणि शेवटाला कल्याणकारी राज्याची निर्मिती करणं, या उद्देशानं या मार्गदर्शक तत्वांची निर्मिती करण्यात आलेली आहे। कलम 36 ते 51 यामध्ये जी मार्गदर्शक तत्वे आपण स्वीकारलेली आहेत ती मुख्यतः 3 गटांमध्ये विभागलेली आहेत। त्यातील पहिला गट म्हणजे समाजवादी तत्वांचा। याच्यामध्ये सर्व नागरिकांसाठी समान संधी, समान कामाला समान वेतन, कामाचा, शिक्षणाचा आणि सार्वजनिक मदतीचा हक्क, गरिबांसाठी सन्मानजनक जीवन, या अर्थानं तत्व समाविष्ट करण्यात आलेली आहेत। दुसरा प्रकार आहे गांधीवादी तत्वांचा। यामध्ये ग्रामपंचायतींचं संघटन, कुटीर उद्योगांना प्रोत्साहन, शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या जे मागासवर्गीय आहेत त्यांचा विकास साधणं, या अर्थानं शारीरिक श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त करून देणं, या सर्वार्थानं गांधीवादी तत्वांचा यात समावेश करण्यात आलेला आहे। तिसरा जो प्रकार आहे तो आहे उदारमतवादी बौद्धिक तत्व, ज्याच्यामध्ये समान नागरी कायदा, पर्यावरण संरक्षण, आंतरराष्ट्रीय शांतता व सहकार्य, या अर्थानं तत्व समाविष्ट करण्यात आलेली आहेत। तर कलम 36 ते 51 मध्ये ही जी मार्गदर्शक तत्वे समाविष्ट करण्यात आलेली आहेत त्यांचं जर तपशीलवार स्पष्टीकरण आपण बघायचं झाल्यास तर कलम 36 मध्ये राज्य शब्दाची व्याख्या दिलेली आहे, जी या भागातील तत्वांना लागू होते। कलम 37 स्पष्ट करतं की ही तत्वे न्यायप्रविष्ट आहेत, म्हणजेच त्यावर न्यायालयात कोणत्याही प्रकारचा दावा दाखल करता येणार नाही, परंतु देशाच्या कारभारात मात्र ती मूलभूत स्वरूपात आहे। कलम 38 सांगतंय हे कलम सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय सुनिश्चित करून लोकांच्या कल्याणाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करेन। कलम 39 मध्ये राज्यानं अनुसरण्याची विशिष्ट तत्व दिलेली आहेत, जसं की नागरिकांना पुरेसं उपजीविकेचं साधन प्राप्त करून देणं, समान कामासाठी समान वेतन देणं आणि मुलांचं शोषण थांबवणं, या अर्थानं त्याच्यात समाविष्ट करण्यात आलेले आहे। कलम 39 अ मध्ये समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदत सुनिश्चित करण्यात आलेली आहे। कलम 40 अतिशय महत्त्वाचं आहे। ग्रामपंचायतीच्या स्थापनेसाठी आणि त्यांना आवश्यक अधिकार देण्यासाठी राज्य प्रयत्न करेन। कलम 41 सांगतंय कामाचा, शिक्षणाचा आणि काही विशिष्ट परिस्थितीत सरकारद्वारे मदत देण्यात येईल त्याची सुनिश्चिती येथे करण्यात आलेली आहे। कलम 42 सांगतंय कामाच्या ठिकाणी न्याय्य आणि मानवी परिस्थिती तसेच स्त्रियांना प्रसूतीसाठी शासनाद्वारे मदत देण्यात येईल। कलम 43 सांगतंय कामगारांसाठी वाजवी जीवन आणि वेतनमानाची हमी देण्यात येईल त्याची सुनिश्चिती करण्यात येईल। कलम 43 अ मध्ये सांगण्यात आलंय की उद्योगांमध्ये कामगारांच्या सहभागासाठी
राज्याद्वारे विशेष प्रयत्न करण्यात येतील, जेणेकरून कामगारांचा सहभाग वाढेल. कलम 44 हे आपण बऱ्याचदा ऐकलेलं आहे की ज्याच्यामध्ये म्हटलंय की समान नागरी संहिता म्हणजेच युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करण्याचा शासन प्रयत्न करेन. कलम 45 सांगतंय 6 वर्षाखालील जी काही मुलं आहेत त्यांच्यासाठी मोफत आणि सक्तीचं शिक्षण शासनाद्वारे सुनिश्चित करण्यात येईल. पुढचं कलम आहे कलम 46. त्याच्यात सांगण्यात आलंय की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती तसेच इतर दुर्बल घटकांच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधांचे शासनाद्वारे संरक्षण करण्यात येईल. कलम 47 मध्ये लोकांचं आरोग्यमान सुधारणं, पोषणमान वाढवणं आणि सार्वजनिक आरोग्यासाठी शासन प्रयत्न करेन. कलम 48 मध्ये सांगण्यात आलंय की आधुनिक आणि वैज्ञानिक आधारावर शेती आणि पशुपालन संघटित करण्याचा प्रयत्न केला जाईल. कलम 48 पर्यावरण संरक्षण करणे आणि सुधारणं तसंच वन्यजीवनाचं संरक्षण करणं याची या ठिकाणी हमी देण्यात आलेली आहे. कलम 49 जे सार्वजनिक जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे ते म्हणजे राष्ट्रीय स्मारके, स्थळे आणि वस्तूंचं संरक्षण करणं. कलम 50 मध्ये म्हणण्यात आलंय की कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ या दोहोंना वेगळं ठेवायचंय, त्यांच्यामध्ये अधिकारांची गल्लत होता कामा नये. कलम 51 सांगतंय आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी प्रयत्न करावयाचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या सर्व मार्गदर्शक तत्वांचा जर आपण सारांश पाहायचा झाला तर असं म्हणता येईल की भारतात सामाजिक न्याय, समता आणि कल्याणकारी राज्य व्यवस्था निर्माण करणं या उद्देशानं निर्माण झालेली ही मार्गदर्शक तत्वे कुठेही कायद्यानं सक्तीनं लादली जात नाहीयेत, पण त्याचा आदर करणं हे प्रत्येक शासनाचं कर्तव्य आहे. ही तत्वे भारतीय संविधानाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि सरकारला लोकाभिमुख बनवून कल्याणकारी राज्याकडे वाटचाल करण्यासाठी महत्त्वाचे आहेत. तर आजच्या तासाला आपण मार्गदर्शक तत्वांचं स्वरूप पाहिलं, ती कोणत्या पद्धतीनं कोणत्या स्वरूपात राज्य घटनेत मांडली आहे हे आपण पाहिलं. पुढच्या तासाला आपण मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत हक्क यांच्यातला फरक बघणार आहोत आणि मार्गदर्शक तत्वांचं महत्त्व बघणार आहोत. धन्यवाद.